सर्व जे काही धर्म असतील जगामध्ये त्या धर्मांनी महिलांवरती अत्याचारच केलेले आहेत. तरीही महिला धार्मिक कर्मकांडात जास्त विश्वास ठेवतात. ही एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. महिला आमिषाला जास्त बळी पडतात आणि ही गोष्ट सर्व पक्षांना माहिती आहे. सर्व म्हणण्यापेक्षा एक स्पेसिफिक पक्षाला एक विचारसरणी आहे, त्या विचारसरणीला माहिती आहे. पण आजच्या काळामध्ये त्यांना शिक्षणापासून दूर ठेवू शकत नाही. कारण संविधान अस्तित्वात आहे. म्हणून महिलांवरती अन्याय थोडाफार कमी झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते त्यांच्या हिताचं काम केलेलं आहे. आज महिला शिकते आहे, कमावते आहे, प्रश्न विचारते आहे, घर चालवते आहे आणि स्वतंत्रपणे ठामपणे आपले मत व्यक्त करत आहे. आणि हीच गोष्ट काही लोकांना खटकत आहे. आज संविधान अस्तित्वात असताना महिलांना किंवा इतर कुठल्याही समाजांना शिक्षणापासून रोखता येत नाही, म्हणून एक नवीन मार्ग आहे. आणि ते मार्ग असा आहे की पैसे द्या, आमिष दाखवा, मतं मिळवा, सत्तेत राहा आणि त्या सत्तेचा वापर करून हळूहळू संविधान कमजोर करा. ही एक नवीन रणनीती आहे आणि खूप धोकादायक आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. विचार करा की ज्या महिलांना आजच्या काळामध्ये स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावरती उभा आहेत, त्यांना 1500 रुपये देऊन काय सिद्ध करायचं आहे? तिला पैसे देऊन तुम्ही कमजोर समजता का? आज कुठलीही महिला स्वतंत्रपणे तिच्या स्वकष्टावर आणि स्वाभिमानाने कमावते आहे, तिचं घर चालवते आहे. पण हे सरकारला स्वकष्ट स्वाभिमान महिला समाजामध्ये नको आहेत. आता असं वाटत आहे की सरकारला असा एक वर्ग, नवीन वर्ग तयार करायचा आहे की तो वर्ग फक्त मतदान करेल आणि 5-10 हजारावरती समाधान मानेल आणि त्यालाच विकास समजेल. आणि समाजामधला जो एक तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारा वर्ग, चिकित्सक आणि वैज्ञानिक विचार करणारा जो वर्ग आहे, त्या वर्गांचा सत्तेमध्ये राहून कसं खच्चीकरण करता येईल हेच सरकारचा अजेंडा आहे. म्हणून या सरकारला गुलामगिरी माइंडसेट असलेली जनता खूप आवडते. त्यांना पैशाच्या रूपाने काहीतरी आमिष दाखवून स्वतःचं घर, स्वाभिमान, कष्ट, स्वातंत्र्य, शिक्षण यापासून दूर करण्याचा हा एक मेगा प्लॅन आहे. आणि या पैशाला महिला जास्त बळी पडतात. म्हणून ही लाडकी बहीण योजना आहे आणि हीच मॉडर्न स्लेव्हरीची सुरुवात आहे, आधुनिक गुलामगिरीची सुरुवात आहे आणि ही विचारसरणी ह्या सरकारची आहे. हे लक्षात घ्या. म्हणून लाडकी बहीण नकोय. समाजाला हवे आहे स्वाभिमानी महिला वर्ग. कारण स्वाभिमानी असलेली महिला कधीच गुलाम होत नाही. हे लक्षात घ्या. कारण सरकारचं खरं काम काय? 1500 रुपये देणं हे सरकारचं काम आहे की संपूर्ण समाजाचं, त्या महिलेचं, कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल, महिलांचे स्थायी रोजगार कसा निर्माण होईल, समाजामध्ये समानता कशी येईल, स्थैर्य कसं राहील, कौशल्य कसं वाढीस लागेल, उद्योग, सुरक्षा, शिक्षण ह्या गोष्टी सरकारने करायच्या. 1500 रुपये दिले की तुमचा विकास झाला, हे अजिबात असं होत नसतं. पण मुळामध्ये या सरकारच्या विचारसरणीला ह्या गोष्टी करायच्याच नाही आहेत. मुळात त्यांना हवे आहेत धर्मांध, अंधभक्त आणि भरकटलेली जनता.